राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण शिरवली सुलतानपूर या गावामध्ये फिरत असताना आपण शेतामध्ये गेलो, पाहिलं की शेतकरी काम करत आहे. पण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि फक्त 2च दिवस प्रचाराची आता शिल्लक असताना इथं काही तरुण वर्ग आहे, तो सावलीमध्ये बसला होता. आपण सुद्धा उन्हामुळे थोडंसं सावलीत जाण्यासाठी आलो, पण तिथं काही तरुण वर्ग बसलाय. आपण त्यांना विनंती केली की तुमच्याशी बातचीत करायची आहे, तर ते सध्या तयार झालेले आहेत. तर त्यांनाच आपण जाऊन सध्या विचारूयात काय हवं आहे, काय चाललंय. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कोणतं? आमचं निमगाव सावा. काय करता तुम्ही? मी सरपंच आहे सध्या विद्यमान. तुम्ही सरपंच आहात निमगावचे आणि निमगाव मधून पांडुरंगजी पवार साहेब यांच्या सुनबाई या सुद्धा रिंगणामध्ये उभे आहेत. तर मग या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सध्या कोणाची हवा वाटते तुम्हाला? कविताचीच हवा आहे. का बरं कविताचीच का? समाजाने जो आपलं काम करेल, अडीअडचणी जो धावून येईल. आज पवार साहेब आहे, सकाळी 7 वाजता सगळं त्यांचं उरकून 7 वाजता समाजामध्ये लोकांसाठी हा 24 तास माणूस आहे. अशा माणसाच्या मागे नाही थांबायचं तर मग कोणाच्या मागे थांबायचं? मला आता थेट आपण त्या प्रश्नावरच जाऊयात. जर पवार साहेब हे तर राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावान 40 वर्ष ज्यांनी सेवा केली आणि 5 वेळा जिल्हा परिषद साठी ते उभे होते, 4 वेळा ते विजयी झाले, पक्षाचंही काम त्यांनी केलं. मग या वेळेला मात्र त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं. तुम्ही ग्रामस्थ आणि कार्यकर्ते म्हणून कसं वाटतं? नाही, ते अतिशय वाईटच वाटलं. ज्या माणसाने पक्षासाठी स्वतःला झोकून दिलेले, अशा माणसाला तिकीट न देणं आणि जे 10 वेळा दुसऱ्या पक्षाकडे जाऊन आलेले आहेत, त्यांनी आता ज्या नेत्यांची नावं घेतात त्यांचे फोटो सुद्धा आपल्या बॅनरवरनं काढले होते. अशा लोकांना तिकीट देणं कितपत योग्य आहे हे आम्हाला पटत नाही. जे त्यांनी कधी फोटो काढले होते असं वाटतं तुम्हाला? आता काढले होते, साधे 10-15 दिवसाचा कालावधी आहे. म्हणजे ते एबी फॉर्म मिळायच्या आधी एक 5-6 दिवस त्यांनी अतुल शेटचे त्यांचे फोटो आपल्या बॅनरवरनं काढले होते. आमच्याकडे ते फ्लेक्स आलेले आहेत. म्हणजे पण ते तर म्हणतात की सर्वेमध्ये पहिल्यापासून आमचंच 1 नंबरला नाव होतं, कल्पनाताई काळेंचं. मग कसं तुम्ही म्हणता त्यांनी तर फोटो काढले म्हणता? म्हणजे त्यांना आधी माहिती होतं का की समजा आपलं तिकीट नाही मिळणार म्हणून? हो, त्यांना ती थोडी चाहूल लागली होती. तिकीट व साहेब तालुका अध्यक्ष आहे. साहेबांचे वळसे पाटील साहेबांशी चांगले संबंध आहे. अजितदादाशी चांगले संबंध आहे. इव्हन अतुल शेठ सोबत सुद्धा तालुक्यातला एकही ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादीची फुटाफूट झाली, अतुल शेठ मागे एकही झेडपी सदस्य थांबला नाही. एकमेव पवार साहेब त्यांच्या सोबत थांबले. त्याच्यामुळे पुढच्यांना वाटत होतं बा 99% तिकीट आपल्याला मिळायचं नाही. त्यांच्यामुळे त्यांची फुल तयारी तिकडे जाण्याची झाली होती. ते कसे माग आले, का आले ते मला एवढं सांगता यायचं नाही. परंतु राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते म्हणतात की पवार साहेबांनी एवढ्या वर्ष जिल्हा परिषद लढवली, मग त्यांनी कुठेतरी थांबायला पाहिजे होतं, दुसऱ्याला कोणाला तरी संधी द्यायला पाहिजे, नवीन चेहऱ्याला संधी पाहिजे, असं ते म्हणतात. या प्रश्नाकडे कसं पाहता? मग का थांबायचं? व तो माणूस काम करत नाही का? लोकांच्या अडीअडचणीला धावून जात नाही का? त्यांनी थांबायचं काय यासाठी? आणि नवीन माणसाला द्यायचं काय? त्याचं आता समजा मी निमगाव पुरतच बोलतो. ज्या माणसाने म्हणजे निमगावमध्ये जो विकास झालाय तो 99.99% हा विकास त्यांनीच केलाय. एक खडा बाकीच्यांनी टाकला नाही. मग अशा माणसाला का आपण बाजूला लोटायचं? पण हे बाहेरचे म्हणतच असतील, पण जो घरचाच आहेर आहे, जे घड्याळाचे कार्यकर्ते आहेत, ते स्वतः म्हणतात की पवार साहेबांनी थोडंसं थांबायला पाहिजे, त्यांनी दुसऱ्याला संधी द्यायला पाहिजे. मग कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही, असं नाही. जो कामाचा माणूस आहे त्याला आपण संधी दिलीच पाहिजे. तो माणूस बाजूला ठेवला आपण तर इव्हन त्या माणसाचं नुकसान होत नाही, समाजाचं नुकसान होते. आज विकास थांबतो आणि कोण म्हणतो बा असं त्यांना थांबायला पाहिजे? आता आपण तालुक्यात किती उदाहरणं पाहू शकतो बा 8-8, 9-9 वेळा त्याच कुटुंबाला तिकीट आहेत. मग त्यांना आपण नेते मानतोच ना, का मानत नाही? म्हणजे घराणेशाही म्हणतो आपण, ती घराणेशाही बाहेर पण आहे का? सगळीकडेच आहे, कोणाकडे नाही, सगळ्यांकडे तेच आहे. तालुक्यामध्ये समजा आता शेठ असतील, शेठच्या वडिलांपासून त्यांच्याकडे उमेदवार हे आम्ही आजही त्यांना आमचे दैवतच मानतो. मग पवार साहेब आमचे दैवतच आहे. घराणेशाही हा विषय फक्त बोलण्यासाठी आहे. बुवा तिकीट यांना देऊ नये म्हणून काहीतरी सांगायचं म्हणून तो विषय, तो काय असा मुद्दा होऊ शकत नाही तो. पण मला हेच विचारायचं आहे आता, आमदार साहेब आहेत, त्यांच्या घराण्यामध्ये जर तसं पाहिलं तर 9 वेळा ते आमदारकीला आहे त्यांच्या घराण्यामध्ये, आणि पवार साहेबांची तर अवघ्या 5 वेळाच आहे, आणि त्यातही ते 4 वेळा निवडून आलेत. आणि आमदारकीचं पाहिलं तर मग टक्केवारी कशी वाटते तुम्हाला? टक्केवारीमध्ये मग साहेब उलट 80% जनमत त्यांना दिसतंय. त्यांना तेवढ्या वेळी लोकांनी निवडून दिलेलं आहे. लोकांची त्यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. हा माणूस सात्विक माणूस आहे,
त्यांना काम सांगायची आवश्यकता नाही. ज्या वस्ती जाईल जाता जाता त्यांचं लक्ष असते व ह्या वस्तीला हे काम केलं पाहिजे, ह्या गावात हे काम केलं पाहिजे. आपण सांगायची आवश्यक 80% हे त्यांच्या डोक्यात प्लॅन असतो, 20% फक्त आम्हाला सांगावं लागतं साहेब आपल्याला हे केलं पाहिजे. बरं, तुम्ही सरपंच आहात, हो. मग एक तज्ज्ञ म्हणून किंवा एक जाणकार म्हणून पवार साहेबांचं म्हणजे सोन्याचं तिकीट जे कापलं गेलं, काय कारण असू शकतं? आता ते कसं सांगायचं त्याला, काय ते त्यांच्या मनात काय ते सांग. हे माझा अंदाज असा आहे. ते कुठे ना आम्हा सर्वांना कळालेलं नाही बरं. अजून. उमेदवारी का कापली हे सांगतात. सर्वेमध्ये कल्पनाताईचं नाव टॉपलं होतं. मग जर कल्पनाताईचं नाव टॉपलं होतं तर मग कल्पनाताई मध्यंतरीच्या काळात दुसऱ्या गटाच्या तयारीत होते, त्या कसं काय तयार होते? बरं. त्यांचं नाव टॉपलं होतं का? मग त्यांनी थांबलंच पाहिजे होतं. त्याने अतुल शेठचे बॅनरवरचे फोटो हटवायला नको होते. त्यांनी जागेवर थांबायचं. आम्हाला उमेदवारी 100% भेटणार आहे, आमचं नाव टॉपलंच आहे. मग हे प्रयत्न का केले होते? म्हणजे मग हा सर्वे नेमका कोणता? हा, मग हे जनतेने सर्वे केलाय का ठराविकच लोकांनी सर्वे केलाय? म्हणूनच आम्हाला सांगायचं का कोणत्या क्रायटेरियानुसार कविताताईचं नाव तिकीट कापलं गेलं ते अजून आम्हाला कळलंच नाही. हे कुठं सुटण्यासारखं आहे. मग अतुल शेट्टी कधी सांगतात का अजितांनी तिकीट कापलंय. अजितांचा मला फोन आला होता, अजितांचा फोन पवार साहेबांना पण आला होता. कधी कधी कदाचित मलाही असं वाटतंय का साहेबांना त्याची रेकॉर्डिंग पण असू शकते. आणि जेव्हा व्हायरल झाली तो उगीच नको कशाला, तुमचं काय आहे? आम्ही अतुल शेठला मानणारे माणसं आहे. आमच्या हृदयात अजूनही अतुल शेठच आहे. आम्हाला काय करायचं कोणा, पण अतुल शेठने सर्वांगीण विकास कोण करतंय, जनतेसाठी अहोरात्र कोण झटतंय, बरं ते जाऊ द्या. साहेबांचं बेसिक सुविधा म्हणजे बेसिक कोणती कामं केली पाहिजे याचा भर असतो साहेब. इथपासून मागच्या वेळेस साहेब राजुरी बेल्ले गटात उभे होते. प्रत्येक गावात जाऊन विचारा सरपंचानं किती कामं सुचवली आणि साहेबांनी किती कामं दिली. सुचवण्यापेक्षा साहेबांनी तुमच्या गावात काय पाहिजे ना हे साहेब आराखडा तयार करणार आणि त्यानुसार काम करणार. साहेबांना सांगायची गरज नाही का ह्या वस्तीवर ह्या कामाची गरज. साहेबांना जे वाटते साहेब तेच करणार. आणि आज जनमानसा दोन्ही गटात बघा साहेबांचं नाव, साहेबांची क्रेज पण आहे. आज साहेब तयारच नव्हते इलेक्शनला. कार्यकर्त्यांनी सांगितलंय तुम्ही नाही तर आम्ही कोण तुमच्या सोबत नाही, तुम्हाला लढावंच लागल, आम्ही तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, तुम्ही फक्त हो म्हणा बस. त्यामुळं साहेबांवर किंवा पक्षश्रेष्ठींनी दबाव आणायचं काय काम नाही. साहेबांना उभे करणारे आम्ही कार्यकर्ते सांगितलंय की तुम्ही लढा, जिंकून याची जबाबदारी तुमची आहे. आणि जनमानसात आम्हाला लोक सांगायचे ना, साहेबांना सांगा माघार घेऊ नका कोणत्या परिस्थितीत, तुम्ही निवडून येणार. आणि तुमच्या आमदार एक शरद आमदार मागच्या वेळेस मनसेच्या इंधनावर निवडून आलते, नंतर 5 वर्षांनी अतुल शेठ झाले. नंतरच्या कालखंडामध्ये शरददादा सोनवणे रिक्षा चिन्ह घेतला, अपक्ष लढले ना. वाटलं होतं का शरददादा निवडून येतील, पण आले ना. जनतेच्या मनात हो, ठराविक पुढाऱ्यांच्या मनात असून चालत नाही. जनतेच्या मनात साहेब आहे, साहेब निवडून येणार. बरं, मला मग हाच प्रश्न विचारायचा आहे की आमदारकी लेवलचा माणूस हा पुढे विधानसभेला जड जाईल म्हणून त्यांचं तिकीट कापले असं वाटतं का? नाही, असं नाही होऊ शकत. आता त्यांच्या मनात काय आहे ते त्यांना माहीत. साहेबांनी आता विधानसभेला सगळे झेडपी सदस्य इच्छुक होते, मला आमदार व्हायचे. साहेबांनी तालुक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं माझा आमदार अतुल शेठ बेनके असतील. त्याच्यामुळे तीच शाश्वती मला नाही वाटत. नाही, पण पवार साहेबांची वाढती क्रेज पाहता, तालुक्यामध्ये पवार साहेबांचं वाढतं नाव पाहता, असं काही त्यांच्या डोक्यात गेलं असेल की पवार साहेब पुढे विधानसभेला जड जातील, विधानसभेला ते आमदारकी लेवलचा माणूस आहे म्हणून कदाचित तिकीट कापलं असेल का? हा, होऊ शकतं. आणि माझा तर अंदाज असा आहे तिकीट अतुल शेठने कापलेलं नाही, तिकीट अजितदादांनी कापलेलं नाही. अतुल शेठचे आमच्या पूर्वपट्ट्यातील जे पक्षाचे कार्यकर्ते जो आमचा गट सोडून त्या लोकांनी जाऊन ते तिकीट कापायला लावलेले असं मला वाटते. म्हणजे पक्षातील अंतर्गत असणारे वाद कदाचित हे चव्हाट्यावर आल्यासारखं आपल्याला वाटतात. पण मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की अतुलजी बेनके साहेब आहेत, त्यांनी आता सुद्धा पुन्हा वारंवार त्यांनी विनंती केली पवार साहेबांना की पवार साहेब आम्ही हात जोडतो, तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, आम्ही अजूनही तुम्हाला सांगतो वेळ गेलेली नाही, तुम्ही माघार घ्यावी, तुम्ही कुठंतरी थांबावं आणि आपल्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं त्यांनी विनंती केली. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आता त्यांना कळून चुकले आपल्या सीटाला धोका आहे आणि साहेब थांबले तर सीट निवडून येईल. त्याच्यामुळे ते म्हणतायत बा तुम्ही थांबा, मग आपली 3 सीटं येतील निवडून, असं त्यांचा समज आहे आणि ते सत्य आहे तेवढंच. मग आता समजा दोनही राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, एक अपक्ष लढत आहेत आणि एक चिन्हावर लढत आहेत, मग या दोघांच्या वाटाघाटीमध्ये पुढचा विरोधक शिवसेनेचा यांना काही फायदा होईल का? नाही, साहेब थांबल्यावर त्यांना फायदा होईल.
साहेब आज निवडणुकीमध्ये तोपर्यंत आपल्या रिक्षा सुसाट जाणार आहे, त्याच्यामुळे बाकीचा काही विषय नाही. सध्या रिक्षाचं वातावरण वाटतंय का? एकदम चांगलं वातावरण आहे रिक्षाला. कारण आदरणीय पांडुरंगजी पवार साहेबांनी सगळ्या बोरी खोडत या मतदारसंघात गेली अनेक वर्षे गावोगावी विकास कामे केलेली आहेत. आणि दुसरा राजुरी बेलला त्याही मतदारसंघात साहेबांनी कामं केलेली आहेत. साहेबांचं काम चांगलं आहे, त्यामुळं साहेबांच्या सुनेला कविताताई संदीपान पवार ह्या रिक्षेच्या चिन्हावरती मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. आमदार साहेब वारंवार विनंती करतायत पवार साहेबांना, मग तुम्ही कार्यकर्ता म्हणून कसं वाटतं, पवार साहेबांनी थांबायलाच पाहिजे की निवडणूक लढवायला पाहिजे? नाही निवडणूक लढवायलाच पाहिजे. ह्या भागाचा विकास जर होणार असेल आणि करणारं जर माणूस कोण असेल तर आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब आहेत. त्याच्यामुळे साहेबांनी निवडणूक लढलीच पाहिजे. राष्ट्रवादीकडून आता उमेदवार जे आहेत त्या म्हणतात की मीही त्यांची सूनच आहे आणि कुठंतरी एक नवा चेहरा असावा म्हणून कदाचित मला संधी मिळालेली आहे असं ते म्हणत आहेत. तर मग याच्याकडे कसं पाहता तुम्ही? नाही, आता ते काय आमचे विरोधक नाही, ते आमचेच आहेत. आणि इकडं कुठं जुना चेहरा आहे, कविता नवीनच आहे ना ती, आणि एकदम हुशार आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे, तिला तेवढा अनुभव आहे कामाचा, ती कॉलेज चालवते आमचं अख्खं. म्हणजे हा ही नवा चेहरा आहे. नावाच आहे, त्याला लोकांनी जोडलंय. साहेबांची सुनबाई आहे, त्या सुद्धा लोक नाही त्यांच्या सुनबाईच आहेत ना. असं काही कविताताई साहेबांची सुने असं नाही, त्या लोक नाही त्यांच्या सुनबाई आहेत, त्यांनी कुठं नवं म्हणायचं काम आहे. मग आमदारकीला जशी रिक्षा सुसाट धावली आणि एक अपक्ष आमदार झाला, तसा रिक्षा आता पुन्हा सुसाट धावून जिल्हा परिषद सदस्य रिक्षाचं होईल असं वाटतं का? हो, नक्कीच 100% ही खात्री आहे आणि जनतेच्या मनात आहे. पण मी तुम्हाला म्हटलो पुढाऱ्यांच्या मनात नाही, हे जनतेची हातात घेतलेली निवडणूक आहे. 100% सुसाट धावणार. आणि 9 तारखेला तुम्हाला बोरी गटाचा बोरी गटात निवडून येणारी फक्त कविता संदीपान पवारच असेल. पण निमगाव ग्रामस्थ म्हणून तुमच्या गावातून एक शिवसेनेचा सुद्धा उमेदवार उभा आहे, तर मग तुम्ही कसं पाहताय? गावच्या उमेदवाराला एक मत आणि पवार साहेबांना मत, असं की घड्याळाला एक मत? आणि तसे पारंपरिक घड्याळाचे मतदार आहोत. फक्त साहेबांवर अन्याय झालाय म्हणून आम्ही साहेबांना सांगितलंय तुम्ही उभे राहा, आम्ही तुमच्या सोबत आहे, आणि आम्ही घड्याळालाच मत, म्हणजे एक मत साहेबांना, एक मत घड्याळ. आम्ही काय पक्षाला विठीस धरलेलं नाही, आम्ही सोडलेलं नाही. पक्षाला विठीस धरलेलं नाही. हा. म्हणून आम्ही फक्त साहेबांच्या सुनबाईला जिल्हा परिषदला उभं केले. पंचायत समितीला एकही सीट दिलेली नाही साहेबांनी. जर विठीस धरायचं असतं तर त्या गणात एक सीट दिलं असतं, इकडे दिलं असतं, तर मग आम्ही पक्षाचे विरोधक असतो. पण आम्ही फक्त साहेबांसाठीच मत मागतोय. पंचायत समितीला जनतेला जो आवडेल तो उमेदवार ते मतदान करणारच आहे ना. त्यांच्या मनात जो उमेदवार आहे, आता ते प्रत्येकाचं ठरलेलं असतं. मी यायचं मी सांगायचं का मी नाही साहेबांना मतदान करणार आहे, खाली कुणाला मतदान करणार आहे, हे नाही, जनतेने ठरवलेलं आहे. जो कामाचा माणूस आहे, जसे वरती जिल्हा परिषद साहेब कामाचे माणूस आहेत ना, तर खाली पण कुणीतरी कोणा कामाचा माणूस असेलच ना, लोक त्याला मतदान करणार 100%. तुम्ही राष्ट्रवादीचे आहात, मग शेवटचा प्रश्न, आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्र हा विकासाच्या दृष्टीनं आता मागे गेलेला आहे, कारण आपलं पुणे जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे होतं. पण मला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याच पक्षात असलेले जे उमेदवार आहेत ते आता म्हणत आहेत की अजितदादांचं हे शेवटचं पॅनल आहे आणि अजितदादांना खरी श्रद्धांजली जर असेल तर अजितदादांनी शेवटचं निवडलेलं पॅनल निवडून द्यायचं, असं ते लोकांना भावनिक आव्हान करत आहेत. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, तो एक सहानुभूती मिळवण्याचा भाग आहे त्यांचा. असं काय अजितदादांचं पॅनल आहेच आहे, ते मान्य आहे, पण पुढे माणूस तसा कॅपेबल पाहिजे. आज निवडून देऊन 5 वर्ष आपल्याकडे त्याच्याकडे कामं मागायचे, त्या पद्धतीचा माणूस चुकीचा माणूस गेला तर 5 वर्षाने गट मागे पडेल. पर्यायाने सर्व लोकांचं, सामान्य माणसांचं नुकसान होईल. झेडपी म्हणजे काय, त्यांची कामं काय आहे, रस्ते, वीज, पाणी, छोटे सामान्य माणसाची जी कामं आहेत ती झेडपीकडनं होतात. आणि तो माणूस योग्य माणूस गेला तर त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या जातील. आणि कविता कुठं बीजेपीत गेल्यात का उभाटा गटात गेल्यात का शिंदे गटात, असं काही नाही. त्यांनी पक्ष सोडलेला नाही, फक्त जो तालुक्यात पक्षाने जो अन्याय केलाय त्याला वाचा फोडले. आणि त्यांचं मत असं होतं, चाललेला माणूस त्यांनी माग आणलाय का तो जाईल, त्याला तिकीट द्यायला पाहिजे आपल्याला. हा माणूस दावणीला बांधलेला, हा काही पक्ष सोडू शकत नाही, हा त्यांचा समज होता. त्याला कुठेतरी फाटा फुटलेला आहे म्हणून त्यांची एवढी आता 8 हात चाललेला आहे, तुम्ही बसा, हे करा, ते करा, असं काही नाही. साहेब पक्षातच आहे, साहेब कुठे जाणार नाही, हे आम्हाला माहिती. बर, मग कविताताई जर निवडून आल्या आणि त्या निवडून आल्यानंतर मात्र मग
राष्ट्रवादीकडे त्यांची भूमिका कशी असेल? पॉझिटिव्हच असेल. शेवटी त्यांनी आयुष्य त्या पक्षात घालवलेलं आहे, असं कसं काय? नाही, पण पक्ष तुम्हाला स्वीकारेल का? घ्यावंच लागेल. पक्षाला माणसं पक्ष हा जुळवायचाच पाहतो, तोडायचं कोणी पाहत नाही. कोणताही पक्ष असेल तर तो प्लसच पाहतो, मायनस कधी पाहत नाही. तुम्ही असं म्हणताय, हा. पण मी कालच एक बातमी पाहिली की पवार साहेबांची हकालपट्टी त्यांच्याकडून हे केलेलं आहे, असे मी बातमी पाहिलेली आहे. साहेबांनी हकालपट्टी साहेबांची झाली नाही. साहेबांनी स्वतःहून ही बातमी का आली त्याच्या आधी 3 दिवस स्वतः राजीनामा दिलेला आहे. माझ्याकडे त्याचं पत्र हे आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. 27लाच राजीनामा दिलाय आणि मग फॉर्म ठेवलेला आहे. बर, मग राजीनामा आधी दिलाय, हो. पण अजून एक सांगतो. आमदार साहेब म्हणतात पवार साहेबांनी कुठेतरी थांबलं पाहिजे, मी विनंती करतो. हा. मग जर आमदार साहेब म्हणतात थांबलं पाहिजे हा. आणि पवार साहेबांनी ज्या वेळेला आपल्या पदाचा राजीनामा दिला, तर मग बेनके साहेब का थांबले नाहीत? त्यांनी तो स्वीकार का केला आणि त्या पदावरती दुसरा पुन्हा का नेमणूक केली? नाही, आता ते वरच्या लेवलचं राजकारण आहे. त्याच्यात मला काही गोष्टी माहिती असल्या तर बोलायचं नाही, आणि काय नाही, ते मोठ्या नेते ते त्यांच्या सोयीने सगळं चालतं. ते आपण खालची माणसं आहेत, आपल्याला काय त्याच्यात बोलण्यात तथ्य नाही, असं मला वाटतंय. चालतंय. आता निवडून येणारा जो कोणी उमेदवार असेल त्याच्याकडून तुमच्या भागामध्ये सरपंच आहात, तर विकासाची कोणती कामं जास्त, म्हणजे एखादा असा प्रश्न असेल जो फार दिवसापासून प्रलंबित आहे पण तो अजून झालेला नाही, असा कोणता प्रश्न आहे जो आपण उमेदवाराकडून मागणी करत? आता आमच्याकडं बहुतांशी 90% कामं झालेली आहेत. कामाची अशी विशेष अडचण नाही. आमची अपेक्षा आहे की आमचं क्रीडा संकुल व्हावं आणि एक महिला रुग्णालय व्हावं. त्याच्यासाठी आम्ही 10 एकर जागा दिलेली आहे आता, आणि ते पुढं प्रोव्हिजनला आहे. त्याचा फॉलोअप विद्यमान म्हणजे जे निवडून येतील त्या सदस्यांनी घ्यावं. तेवढी 2 कामं लोकांसाठी व्हावीत. चालते, धन्यवाद. तुमच्या प्रचारातला अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आमच्याशी बातचीत केलीत. मराठीत बोल चॅनलकडून आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.